हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आता लेखाचा पेपर झाल्यापासून माझा तरी काही अभ्यास सुरू नाही आहे, कारण मी आता माझा मोर्चा पूर्णपणे माझ्या PGच्या एक्झामकडे वळवलेला आहे. कारण माझं असाइनमेंट लिहायचं कामसुद्धा बाकी होतं आणि ते मी आता लिहायला म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि ते मला 4-5 दिवसामध्ये कंप्लीट करावं. सोमवारपासून माझी एक्झाम आहे त्याची आणि जवळपास आठवडाभर ती चालणार आहे. तोपर्यंत तरी माझा आपला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो स्टडी आहे तो आता बंदच राहील आणि त्यामुळेच तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज पाहायला मिळत नाही आहेत. मी म्हणाले होते की आपण रात्रीचं ऑनलाईन घेत जाऊया, परंतु तेही काही शक्य होत नाही आहे मला, कारण बाळालासुद्धा पाहावं लागतं आहे आणि तो माझ्याशिवाय झोपतच नाही आहे. आता हल्ली त्याला अशी सवय लागली आहे, त्यामुळे ते पण काही शक्य होईल असं वाटत नाही, परंतु मी प्रयत्न करेल आणि तसं मी तुम्हाला पोस्टमध्ये इन्फॉर्मसुद्धा करेल. ठीक आहे. तर आता मी माझ्या असाइनमेंट लिहित आहे आणि मला पाठीमागेच एक कमेंट होती की Wला ॲडमिशन कसं घ्यायचं आहे. तर मी डीम टू बी युनिव्हर्सिटी भारती विद्यापीठ या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे. तर याचे विविध सेंटर्स आहेत, तुम्हाला जे जवळ पडतं त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फॉर्म भरताना तसं आपल्या जवळचं सेंटर टाकायचं, त्याची फीज वगैरेसुद्धा पे करावी लागते. ॲडमिशन फीज वेगळी आणि ॲकॅडमिक इयरची फीज जी आहे ती वेगळी आहे. आणि आता रिसेंटली ॲडमिशनसुद्धा सुरू झालेले आहेत, ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी घेऊ शकता. तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं की भारती युनिव्हर्सिटी किंवा भारती विद्यापीठ डीम टू बी युनिव्हर्सिटी, तरी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळून जाईल. जो काही फोन नंबर तिथे असेल त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माहितीसुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला ज्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे ते सगळं तिथे येतं. गुगलवर जरी टाकलं तरी कोणकोणते कोर्सेस वगैरे आहेत ते सगळं काही तिथे येतं. तर ही होती छोटीशी इन्फॉर्मेशन जी मला पाठीमागे विचारली होती त्या दादांसाठी. टेलिग्रामवरती आपण PDF पाठवतो आहे. आपल्या TCSने घेतलेल्या क्वेश्चन पेपर आपल्याकडे ज्या जमा झालेल्या आहेत त्या जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी एक प्रश्नपत्रिका सेंड करत असते. तर ज्यांनी चॅनल जॉईन करून नाही ठेवलेलं त्यांनी जॉईन करा टेलिग्रामचं चॅनेल आणि आपले SVK अकॅडमीवरची मॅथचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहत चला, त्यांचासुद्धा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सर त्या ठिकाणी अवघडात अवघड प्रश्नसुद्धा सोडून घेतात आणि इझी टू अवघड म्हणजे हार्ड लेवलचे सुद्धा ते सोडून घेत आहेत. आणि तुम्हाला कुठला प्रश्न अडला तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून ते प्रश्न देऊ शकता. सर ते सुद्धा तुम्हाला सॉल्व करून देऊ शकतात. ठीक आहे. तर MSW कोर्सबद्दल अजून माहिती सांगायची झाली तर एज लिमिटचा कुठलाही क्रायटेरिया नाही आहे, कारण की आमच्या बॅचमध्ये 50+ एजच्या एक मॅडम आहेत आणि त्यामुळे एज लिमिटचा कुठलाही क्रायटेरिया नाही. परंतु तुम्हाला जर MSW करायचं असेल तर तुमची ग्रॅज्युएशन डिग्री असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला MSWला ॲडमिशन घेता येईल. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसबद्दल तर मी सांगितलेच आहे. बुक्स तुम्हाला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर ते बुक्स प्रोव्हाइड करतात आणि एक्झाम फीज मात्र तुम्हाला वेगवेगळी प्रत्येक सेमिस्टरनुसार भरावी लागते. आणि ॲकॅडमिक इयरचं पण आपण बोललो आहे पाठीमागेच. तर ॲकॅडमिक इयरची फीज जी आहे ती डीम टू बी युनिव्हर्सिटी म्हणजे डीम टू बी म्हणजे तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घेत असाल किंवा बाहेरून तर त्यासाठी वेगळी आहे आणि ज्यांना रेग्युलर करायचं आहे त्यांच्यासाठीसुद्धा वेगळी आहे. तर तुम्ही जवळ राहत असाल जवळपास कॉलेजच्या किंवा त्या संस्थेच्या तर तुम्ही तिथे रेग्युलर बॅचलासुद्धा ॲडमिशन घेऊ शकता आणि मग तुमचे थोडेफार पैसे तिथे वाचू शकतात. कारण की दोन्हीमध्ये एक 10-1 हजारापर्यंतचा फरक आहे. त्यामुळे तेवढे पैसे तुमचे 2 वर्षाचे 20,000 वाचू शकतात जर तुम्ही रेग्युलर ॲडमिशन घेतलं तर ही होती काही MSWबद्दलची माहिती. तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.